हॅलो एव्हरीवन. तर मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज मी बनवणार होते पनीर, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. आणि बनवायला अगदी सोपा आणि कमीत कमी गोष्टींपासून, म्हणजे फक्त 2 गोष्टींपासून आपण पनीर बनवू शकतो आणि मेन म्हणजे हेल्दी बनवू शकतो. कारण सध्याचं आता वातावरण बघताना सगळीकडं भेसळयुक्तच चालू आहे. आणि आता इकडंसुद्धा की खूप साऱ्या दूध डेअरीवर किंवा खूप साऱ्या ठिकाणी असं छापे वगैरे पडले की सगळीकडे भेसळयुक्त पदार्थ आढळत आहे. आणि आपण आता तेच खातो आहे बाहेरचं. थोडंसं कंटाळा करतो आपण की बाहेरचंच पनीर घेऊन येतो. पण म्हणलं आपण घरी पण खूप इझी आणि मेन म्हणजे फक्त 5 ते 10 मिनटाची अशी प्रोसेस आहे. तर त्याच्यापासून आपण पनीर बनवू शकतो. तर मी घेतलेले लिंबू आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दुधाला थोडंसं उकळी आल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं लिंबू कट करून टाकलेलं आहे, लिंबाचा रस टाकलेला आहे. तर मी अर्धा लिटरच दूध घेतलेलं इथं, कारण आम्हाला दोघांसाठीच बनवायचा होता आणि तेवढा सफिशियंट होता. म्हणून मग अर्धा लिटर दुधामध्ये मी 1 लिंबू असं पिळून टाकले सगळं. आणि थोडा वेळ गरम केल्याच्यानंतर त्याला अशा उकळ्या यायला लागल्या. तर खालून थोडंसं दूध नासायला लागलेलं आहे, म्हणजे दूध फाटायला लागलेलं आहे. तर लिंबाचं तेच काम असतं. म्हणजे काही जण विनेगर पण टाकतात, पण मग घरगुती आपलं लिंबू पण टाकू शकतो विनेगर वगैरे नसेल तर. मी इथं नुसतं एक लिंबू पिळलेलं आहे याच्यामध्ये. तर दूध आता फाटायला लागलेलं आहे बघा. आणि फक्त म्हणजे दूध आणि लिंबू ह्या 2 गोष्टीपासून आपण एकदम टेस्टी आणि हेल्दी पनीर बनवू शकतो. आणि प्रोसेस फक्त 5 ते 10 मिनटाची आहे, सोपी आहे. पण त्यासाठीच आपण कंटाळा करतो. आपण बाहेरून पनीर घेऊन येतो आणि मग काय खातो, तर तेच भेसळयुक्त. तर जे खूप अनहेल्दी आहे. तर म्हटलं आपण हेल्दी काहीतरी ट्राय करूया त्याच्याऐवजी. तर मी पहिलेसुद्धा बनवलेलं आहे. इतका सुंदर आता हे दूध फाटायला लागलेलं आहे. थोडं 5 मिनिट जर गरम करून झाल्याच्या नंतर दूध असं पूर्ण वेगळं वेगळं व्हायला लागलेलं आहे. त्याचं जो पनीर आणि जे पाणी आहे तर ते पूर्ण फाटल्याच्या नंतर मी बाजूला ठेवलं थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी. आणि कारण पनीर म्हणजे खूप जास्त वाफा निघत होत्या. तर थोडं थंड झाल्याच्या नंतर मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि तोपर्यंत पूर्ण रेस्ट केल्याच्या नंतर ते पनीर आणि जे पाणी आहे तर ते सगळं वेगळं वेगळं झालेलं आहे. तर मला आता हे पनीर एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. सगळं असं जे पाणी आहे तर ते मी एका प्लेट ठेवलेली आहे खाली आणि त्याच्यावरती सुती कपडा. तर ह्या कपड्यामध्ये पनीर मला बांधून ठेवायचं आहे त्यामुळं. जे काही त्याचे पार्टिकल्स होते पनीरचे वगैरे, जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे बाजूला. आणि पातेल्यामधून सगळं जे पनीर होतं खाली तर ते पूर्ण या कपड्यामध्ये घेतलेलं आहे. आणि पूर्ण कपड्यामध्ये पनीर घेतल्याच्या नंतर त्याला बांधून ठेवायचं. आणि पूर्ण जे पाणी असतं त्याचं, तर ते पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे, जेणेकरून मग घट्ट असं छान पनीर बनेल. पूर्ण असं बांधून ठेवायचं. आता मी हे कपड्यामध्ये पूर्ण पनीर बांधून घेते आहे. आणि याच्यावरती काहीतरी असं जाड असं ठेवायचं किंवा जड वस्तू, किंवा म्हणजे याची पूर्ण गाठ बांधून घ्यायची आणि त्याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची. एखाद्या चाळणीमध्ये वगैरे पण ठेवू शकता तुम्ही, जेणेकरून याचं पाणी जे आहे एक्स्ट्राचं तर ते पूर्णपणे निघून जाईल. एक रात्रभर ठेवलं मी. आता इव्हनिंगचा टाईम आहे तर मी पूर्ण याला बांधून ठेवते आणि उद्यापर्यंत पनीर आपलं रेडी असेल. तर आता हे पूर्ण पाणी निचरून घेतलं आणि गाठ बांधून घेतली आहे मी पॅकेजची. आणि वरतून आता मी याच्यावरती कोळपाट किंवा असं काहीतरी खलबत्ता वगैरे अशी जड वस्तू काहीतरी ठेवणार, जेणेकरून पाणी पूर्ण निघून जाईल, पूर्ण व्यवस्थित कंप्रेस करून घेईल. आणि पनीर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तर हे असं इतकं पनीर रेडी आहे. फक्त अर्धा लिटर दुधापासून आणि एका लिंबापासून इतका सारा पनीर बनलेला आहे. आणि बाजारामध्ये हाच इतका महाग पण भेटतो आणि मेन म्हणजे हेल्दी पण राहत नाही, भेसळयुक्त पण भेटतो. त्या फक्त अर्धा लिटर दुधापासून आणि 10 मिनटाच्या प्रोसेसपासून मी एवढा पनीर बनलेला आहे. आता हे दोघांच्या भाजीपुरतं एकदम सफिशियंट आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर तुम्हीसुद्धा फक्त 2 गोष्टीपासून असा टेस्टी आणि हेल्दी पनीर बनवू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या रेसिपीज वगैरे तुमच्या यूजमध्ये येत आहे का नाही मला कमेंट करून सांगा, किंवा आणखी नवीन कुठल्या टॉपिकवर किंवा कुठल्या रेसिपीवर तुम्हाला व्हिडिओ बघायचे ते पण कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.